थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता सुनावणीच्या निकालाचं वाचन, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लक्ष। राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल। मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांच्यासह अशोक चव्हाण यांनीही भरला अर्ज। खासदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी अर्ज का भरला हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल। प्रफुल्ल पटेल यांचं सूचक वक्तव्य, काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, पटेलांचं विधान। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल। ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे उपस्थित। राजकीय पक्षांना निधी देण्यासाठीचे इलेक्टोरल बॉन्ड सुप्रीम कोर्टानं घटना विरोधी ठरवले। 2018 पासूनची सर्व माहिती स्टेट बँकेनं निवडणूक आयोगाला द्यावी, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट आदेश। मनोज जरांगेंची तब्येत आणखी खालावली। आंदोलकांच्या आग्रहानंतर जरांगेंनी पाणी घेतलं, आंदोलनस्थळी मोठी गर्दी। शेतकरी आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा, चंदीगडमध्ये तिसरी बैठक, तर शंभू सीमेवर शेतकरी आंदोलक आक्रमक, दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत। शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांसाठी या पंजाबमध्ये रेल रोको करण्याच्या तयारीत, पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेनं कूच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।